श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 13 ऑगस्टपासून पवित्र अशा श्रावण महिना सुरू होणार आहे, जो महिना भगवान शिवशंकरांना समर्पित केला जातो. आणि या महिन्याची समाप्ती ही 11 सप्टेंबरला होणार आहे. धर्मग्रंथानुसार या महिन्यात भगवान शिवशंकर आपल्या कुटुंबासोबत पृथ्वीवरती भ्रमण करत असतात, पृथ्वीवरती येत असतात. यामुळं हा जो श्रावण महिना आहे, तर या श्रावण महिन्यात अनेक लोक बघा भक्तिभावानं सोमवारचं व्रत करतात, शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावरती जल अर्पण करतात, अभिषेक करतात, त्यासोबतच त्यांचं नामस्मरण करतात. ज्योतिषशास्त्रामध्ये श्रावण महिन्यात काही विशेष आणि महत्त्वाचे उपाय करण्यासाठी सांगितले आहेत. हे उपाय केल्यानं मनुष्याच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतात. आणि म्हणूनच पवित्र अशा श्रावण महिन्याची सुरुवात होण्यापूर्वीच आपल्याला या 3 वस्तू घरी आणायच्या आहेत. जर तुम्ही या 3 वस्तू तुमच्या घरामध्ये आणल्या तर त्याचे शुभ परिणाम हे तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. आपल्या घरामध्ये अनेकदा बऱ्याच अडचणी, अडथळे येत असतात. कोणत्याच कामात आपल्याला यश येत नाही. घरामध्ये सतत आजारपण आहे. आलेला सगळा पैसा हा आजारपणातच खर्च होत आहे. घरात पैसा टिकत नसेल, पैशाला पैसा लागत नसेल, घरातील मुलं हट्टीपणा करतात, चिडचिडी आहेत, आपल्या अजिबात ऐकत नाहीत, सारखी चिडचिड करतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून घरामध्ये वाद सुरू होतात. नवरा बायकोचं पटत नसेल, सारखी नवरा बायकोची भांडणं होत असतील, कितीही मेहनत करा पण त्या आपल्या कष्टाला, मेहनतीला हवं तसं यश येत नाही. आपण हाती घेतलेलं कोणतंच काम पूर्ण होत नसेल, घरामध्ये कोणतंही शुभ कार्य आपण करायचं ठरवलं तर ते निर्विघ्नपणे पार पडत नाही, त्यामध्ये सारख्या अडचणी येत असतील. यासारख्या सर्व समस्या, अडचणी जर आपल्या घरामध्ये असतील तर या 3 वस्तू आपण आवर्जून आपल्या घरात आणायच्या आहेत. यामुळे आपल्या सर्व अडचणी तर दूर होतीलच, पण प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला योग्य तो मार्ग मिळेल. आपल्यावरती महादेवांची कृपा होईल. आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. घरात वास्तुदोष असेल तर तो सुद्धा दूर होईल. आपल्या घरात सदैव सुख, शांती, समृद्धी नांदत राहील. घरातील दारिद्र्य नष्ट होऊन घरात कधीही धनधान्य, संपत्ती, पैसा कमी पडणार नाही. आणि अशा या कोणत्या 3 वस्तू आपल्याला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच घरात आणायच्या आहेत, याचीच संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका. तर श्रावण महिना जो आहे तर तो अत्यंत पवित्र आणि शुभ महिना मानला जातो. हा महिना भगवान शिवशंकरांना समर्पित असतो. अशा काही महत्त्वाच्या आणि पवित्र वस्तू आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर त्या खरेदी करून आपल्याला आपल्या घरात आणायच्या आहेत. आपल्या घराच्या कल्याणासाठी, सुखासाठी या ज्या वस्तू आहेत तर त्या तुम्हाला कुठे मिळतील, तर बघा जिथं पण आपलं स्वामींचं केंद्र आहे आपल्या घराच्या आसपास, तर तिथे तुम्हाला या वस्तू सहज मिळून जातील. किंवा जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला मिळतील. त्यामधील पहिली आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे रुद्राक्ष. हा आपल्या घरामध्ये ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं. हा रुद्राक्ष जर आपण आपल्या घरामध्ये ठेवला तर महादेवांची आपल्यावरती कृपा होते, महादेव आपल्यावरती प्रसन्न होत असतात. त्यासोबतच श्रावण महिन्याची सुरुवात होण्याअगोदर आपण आपल्या घरात रुद्रयंत्र हे खरेदी करून आणायचं आहे. हे आपल्याला देवांच्या मूर्ती जिथं पण मिळतात बघा, तर तिथे सहज मिळतं आणि त्याची स्थापना आपण आपल्या देवघरामध्ये आपल्या घरामध्ये करायची आहे.
श्रावणातील सोमवार आपल्याला न चुकता प्रत्येक सोमवारी त्या रुद्रयंत्रावर अभिषेक करायचा आहे. आणि अभिषेक केल्यानंतरनं जे तीर्थ आहे तर ते घरातील बघा सतत आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीला प्यायला द्यायचं आहे. किंवा तुमची मुलं हट्टीपणा करतात, चिडचिडेपणा करत असतील तर त्या मुलांनासुद्धा तुम्हाला प्यायला द्यायचं आहे. आणि राहिलेलं सर्वांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडं थोडं तुम्हाला टाकायचं आहे. यामुळे आपल्या कुटुंबाचं, घराचं संरक्षण होतं. वाईट नकारात्मकतेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण होत असतं. रुद्रयंत्र हे आपल्या देवघरात ठेवताना त्या यंत्रावरती आपल्याला हळद टाकून ठेवायची आहे. सोबतच तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर तीसुद्धा तुम्ही या रुद्रयंत्रावरच्या भोवती ठेवली तरीही चालेल. यानंतरनं पुढची वस्तू म्हणजे शिवलिंग. आता बघा प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग हे असतंच, पण ज्यांच्या घरामध्ये शिवलिंग नाही त्यांनी श्रावण महिना सुरू होण्यापूर्वीच आपल्या घरामध्ये एक शिवलिंग आवर्जून आणायचं आहे. अशी मान्यता आहे की शिवलिंग आपल्या घरामध्ये असल्यानं वास्तुदोष दूर होतो आणि घरात कधीही संपत्ती, धनधान्याची कमी पडत नाही. आणि म्हणूनच देवघरात अजूनही शिवलिंग तुमच्या नसेल तर तुम्ही शिवलिंगाची खरेदी करून या महिन्यात सुरू होण्या अगोदरच घरामध्ये आणू शकता. सोमवारी श्रावण महिन्यात शिवलिंगावरती पाण्यानं किंवा दुधानं अभिषेक करून शिवामूठ आपल्याला आवर्जून व्हायचे आहे. शिवलिंग हे खरेदी करत असताना आपल्याला हे चूक अजिबात करायची नाही. ते म्हणजे बघा ज्या शिवलिंगावरती नाग असतो तर असे शिवलिंग आपण अजिबात खरेदी करायचं नाही. कारण नागाची प्रतिमा बघा किंवा नाग जो आहे तर तो आपल्या घरामध्ये कधीही ठेवला जात नाही. फक्त शिवलिंग असतं तर ते शिवलिंग आणायचं आहे आपल्याला. आपल्या घरामध्ये ज्याप्रमाणे कुलदेवीचा टाक असतो, गणपती बाप्पांची मूर्ती असते, त्याचप्रमाणे शिवलिंगसुद्धा असायला हवं. आता बघा जे महादेवांचा फोटो जो आहे तर त्याचं पूजन केलं जात नाही, त्यामुळे शिवलिंग हे देवघरात असायलाच हवं. शिवलिंगरूपी महादेवांची आपल्याला पूजा करायची आहे. त्यामुळे बघा तुम्ही पाऱ्याचं शिवलिंग किंवा पंचधातूचं शिवलिंग खरेदी करून आणू शकता. आणि पहिल्याच घरामध्ये जर शिवलिंग असेल तर दुसरं खरेदी करण्याची गरज नाही. त्यानंतरनं तिसरी वस्तू म्हणजे डमरू. बघा डमरू जे आहे तर ते आपल्या घरामध्ये ठेवणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. हे डमरू बघा खरेदी करून आणल्यानंतरनं संपूर्ण श्रावण महिनाभर रोज सकाळी आणि संध्याकाळी न चुकता ते आपल्याला आपल्या घरामध्ये वाजवायचं आहे. त्याच्या पवित्र आवाजाने आपल्या घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होते, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरते. आपल्या घरामध्ये जी वाईट शक्ती आहे, काही अदृश्य शक्ती आहे तर ती डमरूच्या आवाजाने घरातून निघून जाते. आपल्या घरात सुख, शांतीही नांदू लागते. तुमच्या घरात डमरू नसेल तर अगदी छोटा का होईना डमरू तुम्ही या श्रावण महिन्यापूर्वीच चालू होण्यापूर्वीच आपल्या घरामध्ये आवर्जून आणायचं आहे. यानंतरनं पुढची चौथी वस्तू म्हणजे गंगाजल. आता बघा अगदीच 10 ते 15 रुपयांना गंगाजलाची बाटली मिळते, पण हे गंगाजल वास्तुशास्त्रानुसार खूप पवित्र मानलं गेलं आहे. या गंगाजलाला पूजेमध्ये खूप विशेष असं महत्त्व आहे. असं मानलं जातं की गंगाजल हे आपल्या घरात ठेवल्यानं घरातील गरिबी दूर होते. आणि श्रावण महिन्यात शिवलिंगावरती पवित्र गंगाजलानं अभिषेक केल्यानं महादेव आपल्यावरती प्रसन्न होतात. त्यांची कृपा आपल्यावरती कायम राहत असते. तसेच गंगाजल घरात शिंपडल्यानं आपली वास्तूसुद्धा पवित्र होते. म्हणून अगदी 10 ते 15 रुपयांची एक बाटली आपल्याला खरेदी करून आणायची आहे. त्यानंतरनं पुढची वस्तू म्हणजे भस्म, जे महादेवांना अत्यंत प्रिय आहे. त्यांचा तो खूप जास्त आवडता अलंकार आहे, दागिना आहे. यामुळं घरात सुख, समृद्धी येते. आपल्या कुटुंबातील वातावरण प्रसन्न आणि शुद्ध राहतं. जिथे पूजा साहित्य मिळतं तर त्या ठिकाणी तुम्हाला हे भस्म सहज मिळून जाईल. श्रावण महिन्यात प्रत्येक दिवशी आपल्या कपाळावरती या भस्माचा एक टिळा लावायचा आहे. शिवलिंगालासुद्धा भस्म तुम्हाला आवर्जून अर्पण म्हणजे लावायचं आहे. तसेच पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात होण्यापूर्वी एक तांब्याचं भांडंसुद्धा तुम्ही खरेदी करून आणू शकता. कारण तांब्याच्या लोट्यातून शिवलिंगावरती जल अर्पण करणं
खूप शुभ मानलं जातं. यामुळे आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होत असते. यामुळे घरात सुख समृद्धी येत असते. त्यामुळे तुम्ही तांब्याचा लोटा जो आहे किंवा आपण तांब्या म्हणतो तांब्याच्या धातूचा, तर तो सुद्धा खरेदी करू शकता. याच्यातील ज्या पण वस्तू तुमच्या घरामध्ये पहिल्याच देवघरामध्ये आहेत तर त्या तुम्ही खरेदी करू नका आणि ज्या वस्तू नाहीत त्याच वस्तूंची खरेदी तुम्हाला श्रावण महिना सुरू होण्यापूर्वी करायची आहे. माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा.